हाय श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणींनो, घरात आता खूप घाण झाले, आपला पसारा आवरूया. सकाळी डबे असतात, ते डबे दिले गेले. आता आपलं रोजचं रुटीन. चला आता पसारा आवरायचा आहे मला. आता वेळ मिळाला मला पसारा आवरायला. गॅस ओटा वगैरे भांडे सगळे पडलेत माझे. मला हळद वगैरे धुवायची आहे. 2 किलो हळद आणली मी. बघा आता ही धुते आणि हिला वाळत घालूया आपण. दूध तापवलं आहे, मी दूध फ्रीजमध्ये ठेवते. गॅसवर आवरते, स्वच्छ करते. जरा खूप घाण झालेली आहे. रुमाल ते सगळं पसारा पडला आहे. फ्रीज पण आवरला, जरा फ्रीजही घाण झाला होता, तोही स्वच्छ केला. मसाल्याचे पाकिट वगैरे आहे इथं. आता मी गॅस पुसते, गॅस क्लीन करून घेते आधी, नंतर स्वयंपाक करते. आधी आमचा नाश्ता झालाय, पोहे वगैरे झाले. ते बघा पोहे वगैरे झाले, चहा नाश्ता झाला आमचा. गॅस आवरते. नंतर मला हळद धुवायची आहे, धुवून कुटायची आहे, वाळत घालून दळून आणायची आहे. मग तुम्हाला हळद दळून आणलेली मी दाखवते. माठ भरला, त्याच्यात खूप गार पाणी असतं, ॲसिडिटी होत नाही, काही नाही, छान असतं माठाचं पाणी. चला मग आता आवरायला घेते मी. तर हे इथं वरती पोटमा आहे ना, इथं पण आपले डबे होते. ते काल आम्ही उन्हात टाकले. दादाने आम्हाला डबे ते उतरवून दिले होते खाली. तर ते आता वरती गच्चीवर उन्हात घालेले आहेत. त्याच्यात कुरडई पापड असे मागच्या वर्षीचे पडलेले आहेत, ते आम्ही वाळत घातलेले आहेत वरती गच्चीवर. चला आता मी फरशी पुसते. टॉय कार आम्ही डीमार्ट मधून आणलेली आहे. 300 रुपयाची आहे ती टॉय कार. हे बांबू प्लांट्स पण आम्ही तिथूनच आणलेले आहेत. तर ह्या बांबू प्लांट्सला ना असं पाणी टाकावं लागतं. हे बघा, त्याच्या खाली ना अशी जेली असते. कमी झालं ना त्यातलं पाणी, ड्राय झाली बघ ती जेली. किती घाण पाणी निघतं. बघितलं पाणी किती घाण आहे. कुठून कुठून कशी कशी येते ते आपल्याला काय माहिती. घाणेरडे हात लागतात. हे बघ काय निघालं त्याच्यात. घाण केस होता का तो? त्याच होत. घाण निघाले, हाताला चिड येते ना. म्हणून कधी पण कोणत्याही गोष्टी निवडून धुवून स्वच्छ करून घ्यायच्या. ते हळद स्वच्छ करता करता मम्मीच्या ओढणीलाच डाग लागला, पिवळा झाला. हा बघा, आता साबण लागलं की लाल होते चांगलं. अजून इकडे कुठं होतं ग मम्मी? नाही, 2-1 डाग लागले ओढणीला. त्यानंतर कळेल, लाल होऊन जाईल ती पूर्ण. आता आपण हिला वाळत घालू आणि उद्या कुटून टाकू. उद्या गिरणीतून आता मी हळद वरती उन्हात घेऊन चालली आहे. तर चला आपण जाऊ गच्चीवर. सापडा पाणी घेऊ नको. हे बघा, हे असे डब्बे ठेवलेले आहेत वरती.
त्याच्यात हे साबुदाण्याचे पापड आहेत. हे मागच्या वर्षीचा बटाट्याचा असं किस तयार केला होता मी. शेवाळ्या, हे अशा कुरडळ्या, चकल्या, चिप्स. हे डबे तिथले पोटमाळवरचे काढलेले होते, ते इथं वरती पलंगावर वाळत घातलेत. याच्यात अर्धी आणि याच्यात अर्धी मी अशी हळद वाळत घालून घेतली आहे. आणि हा आहे आपलं छोटंसं गार्डन. मनी प्लांट, कांद्याची पात, गोकुर्णी. हा इथं मक्का झाकून ठेवलेला आहे. कोरपड. आणि हे असं वरती झाडांना मी प्रोटेक्शन केलेलं आहे. बघा जास्वंद आमचं इथेही उमळलेलं आहे बघा. आणि इकडे पण एक कळी आलेली आहे. चला मग जाऊ आता खाली. तर काल मम्मी आणि पप्पा बाहेर गेले होते सिटीमध्ये. तर त्यांनी ना मम्मीसाठी 2 ड्रेस मटेरियल आणले आहेत. आपण ते ड्रेस मटेरियल बघू. मम्मी दाखव गं ते. तर आपण ते ड्रेस मटेरियल बघू. मम्मी दाखव गं ते मटेरियल. पण जर कोणी इथं संभाजीनगरमध्ये राहत असेल तर त्यांना माहितीच असेल सिटीमध्ये हे खूप मोठं दुकान आहे, राज क्लॉथ स्टोअर म्हणून. तर मम्मीने तिथूनच ड्रेस मटेरियल आणले. मम्मी दाखव गं. हे बघ, हे बघा कसे बघा. ओपन कर ना. कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. कसा वाटला कलर? कॅटलॉग बघू त्याचा. हे बघ, काढ ना. हेच चिटकवलंय. तर त्या ड्रेसचा असा हा कॅटलॉग आहे. असा येईल तो ड्रेस पूर्ण. प्राइस काय असेल बरं याची सांगा तुम्ही. अंदाजे याची प्राइस काय असेल ना कमेंट करून नक्की सांगा. अजून एक ड्रेस आहे, मम्मी दाखवतो पण. आता हा कलर कसा ना तो पण सांगा बघा. हे बघा कलर. आणि हा याच्यावरचा कॅटलॉग. नाही हा असंच जावं लागणार टेलरकडे. हा का? हां, तो उलट लावावं लागेल त्याला परत. नाही तो देईल ना बरोबर करून. एक कॅटलॉग बघून शिवतात ते. प्युअर कॉटन आहे हा. हे पॅन्टचा कपडा आहे ना. तर हे दोघं ड्रेस. मम्मी तो पण घे. तर हे 2 ड्रेस आणले. पाणी गाळायला तुम्हाला. आणि हा पाणी गाळायला. पाणी गाळायला येतं. 10व्या दिवशी पाणी येतं. आम्ही मागच्या 6 महिन्यात 3 रुमाल चेंज केले. पिवळे होतात ते, घाण होतात. हा झाला रुमाल. हे झाले ड्रेस. याची प्राइस काय ते सांगा आणि कलर कसं आहे ते पण सांगा. तर हे बघा पप्पांसाठी पण असं हा शर्ट पीस आणलेला आहे. काल बाहेर गेले होते ना तर मम्मीसाठी 2 ड्रेस मटेरियल आणि पप्पांसाठी असं व्हाईट कलरचा शर्ट पीस आणलेला आहे. कॉटन आहे तो, प्युअर कॉटन आहे. माझ्यासाठी सध्या हात रुमाल सुद्धा नाही आलेला. हात रुमाल काहीच नाही आणलं माझ्यासाठी. कानातले तारलेच आणले नाही, पण हात रुमाल सुद्धा आणला नाही माझ्यासाठी. नुसतं 2 कशावर खुश करून दिला मला तर दोघांनी. कचोऱ्या समोसा आवडतो ना तुला, मग कानातले आणि रुमाल घेऊन नंतर आणायचं असतं ना. पण ये चल ये. तर आज पूर्ण क्लिनिंगचा डे होता. आपण क्लिनिंग केली, तुम्ही बघितली. आपलं माऊ पण मध्ये येत होतं. आणि हे मम्मीचे आपण ड्रेस पण बघितले. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. आणि मम्मीच्या ड्रेसची प्राईस ती पण एक अंदाजे सांगा तुम्ही कितीपर्यंत असेल, काय असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.